दिस इज अ प्रिटी गर्ल. लुक ॲट दिस. आपल्याला इकडे जायचंय. मी काय घेतलंय? चिंध्या चिंध्या घेते. बघितलं? चिंध्या चिंध्या घेते ही बघता. झालं खाऊन. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पीडी ब्लॉग 27. अँड फायनली आपण रिटर्न एक नवीन कॉन्सर्ट घेऊन आलेला आहे. आणि आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे जी नेहमी तुम्ही माझ्या स्टेटसमध्ये वगैरे बघितली असेल किंवा स्टोरीजमध्ये, बट स्टील ती आज माझ्यासोबत आहे. तुम्हाला दाखवू का मी? ती व्यक्ती आपल्या समोरच आहे. सी, दिस इज अ प्रिटी गर्ल. काहीतरी तुम्ही बघितलं असेल हिला माझ्या स्टोरीजमध्ये, इंस्टाग्रामच्या समथिंग. जाऊ दे, कुठे फर्स्ट टाइम ब्लॉग. आणि फर्स्ट टाइम ब्लॉग. सो आज ही आले आपल्या इकडे, तर हिला आपण फिरवणार इकडे तिकडे. एन्जॉय करूया आपण थोडंसं आज. थोडेसे तुम्ही ब्लॉग बघा ना भाई, तुम्ही ब्लॉग बघा, मग तुम्हाला कळेल की आजच्या ब्लॉगमध्ये आजचा डे आउट ब्लॉग. सो आपण पुढे जाऊया. आता आपण जातोय झुडिओला. तुला आय टेस्टिंग करायचं आहे का? आपल्या इकडे इथं आहे लेन्स कार्ड, तर चेकअप करू शकतोस. झालंय. अरे हिला ऍक्च्युली ना नंबर लागलेला आहे, खूप जाडा नंबर आहे. मी तर 0 नंबर वापरतो. मला मी विदाउट चष्मा चालते, सो मला दिसतंय. तू चष्मा लावून फिरतोस. ऍक्च्युली मला क्लिअरिटीत बघायची सवय आहे ना, त्यामुळे मी तुला असं क्लिअर बघू शकतो. हा, पण मला 0 क्लिअर दिसतं. हे चालू असतं. बघितलं? हा, बघितलं काय म्हणते ही. तर आपण आय टेस्टिंग करतोय का? आपल्याला नाही करत आहे. ठीक आहे, मग आपण कुठे जाऊया आता? फर्स्ट आपण शॉपिंग करूया काहीतरी. आलो तर त्याच्यानंतर थोडंसं पेटूचा. लेट्स सी. तर आता आपण फर्स्ट पहिले जाऊया. आपण झोमॅटो नाही, सॉरी, आपण पहिले ह्याला शॉपिंग. आपण पहिले जाऊया शॉपिंगला. तर आपण पहिले जाऊया झुडिओमध्ये. झुडिओमध्ये बघू ते काय आवडते का नाही, तर दुसरीकडे जाऊ. सिटी मॉलमध्ये आहे तसं इकडं आहे. लेट्स सी. तर कंटिन्यूमध्ये राहावं आपण. तुम्हाला साईडचा व्ह्यू पण दाखवतो बघा कसं. तर आपण जाऊया स्टुडिओमध्ये. चलो. तर कुठे आहे स्टुडिओ? काहीच. लुक ॲट दिस. आपल्याला इकडे जायचं आहे. काय शॉपिंग करणार आहे शू? काय शॉपिंग करायची? आणि मला आवडेल ते. आधी माझं बघूया, मग तुझं. बघितलं? शॉपिंग माझी आहे, कपडे मला घ्यायचे. एक मिनिट, मी इथे खूप टाइम नंतर आली आहे, सो तुझी फर्स्ट प्रायोरिटी मी असली पाहिजे. तुझी शॉपिंग नंतर, जे तुझ्या शॉपिंगच्या बहाण्याने मी तुला घेऊन आली आहे. हे चुकीचं आहे यार, हे चुकीचं आहे. बघितलं हे असं. फेअर इन फ्रेंडशिप ब्रो, एव्हरीथिंग इज फेअर. बोलायला बोलू दे, शॉपिंग तर मीच करणार आहे. बघू ना, एंडला मी ब्लॉग मध्ये ते पण दाखवणार आहे शॉपिंग नक्की कोणी केली आहे. ओके, बघू बघू. सो आता आपण एंटर करतोय झुडिओमध्ये. ठीक आहे. काय आवडत नाही तिला? काय काय आवडत आहे? काय हा कपडे, हा फ्लॅट्स. मूड ऑफ झाला मॅडमचा. काय आवडत नाही तिला. आता झाले लहान पोरांच्या कपड्यांमध्ये. फायनली गाईज, काहीतरी आवडलंय हिला इतक्या वेळाच्या नंतर. हे बघा. हा, काय म्हणतेस?
अरे पण हे लहान मुलांचं का वाटतंय मला? खरंच लहान मुलांचं वाटतं. हे बघ, हे छोट्या मुलांचं घेतलं. तुला खरं सांग, सगळ्यांचं कुठे लहान मुलगा लहान मुलगा करतोय, सगळीच बघते. ऍक्च्युली हे लहान मुलांचं वाटतंय. तिला मी सांग, आहे. कोण सांगणार हिला? ठीक आहे, ठीक आहे. सेक्शन आहे. आता हिला खरं सांगून फायदा नाही. लहान मुलांचं घ्यायचे तर घेऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. नंतर टाईट झाल्या परत टाईट होतंय, अरे लूज होतंय. काय? किती झाडी आहे यार ही. तर बघा हिने काय घेतलंय, चिंध्या चिंध्या घेते. अरे मी बघ, बघितलं, चिंध्या चिंध्या घेते ही. बघता सांगतोय लहान. काहीच सी दिस गाईज, हे बघा किती चिंध्या चिंध्यांचं. या मुलीला असं चिंध्या चिंध्या का आवडतं तेच कळ. ते पण नाही, ह्याचं काय काम आहे? पकडायचं हो. काम. मॅडम, ते परत लहान मुलांकडे आलात का तुम्ही? नाही, आम्ही लहान नाही आहे. मला वाटतं हिला लहान मुलांचे कपडे जास्त आवडतात. ही स्वतःला अनफिट नाही, फिट समजते, जी ती नाहीये. पण तरी पण हिला लहानच मुलांचे कपडे आवडतात. हे बघा, Flexible पण आहे म्हणजे. छान वाटतं. काय बोलायचं गाईज हिला. अरे सोन्या, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? अरे किती लहान मुलांचा कपडा आहे तो. अरे हा लहान बघा, मुलांचं नाही रे ते. बघा एक्स्ट्रा स्मॉल. अरे पण लहान मुलांचं नाही. अरे बायसेप बघा हिचा, हिचा बायसेप बघा केवढा मोठा आहे. त्याचा हात बघा, जबरदस्ती घालणार वाटतं ती. बघितलं, हे 3 लहान कपडे घेतले तिने. पण काय बोलून फायदा आहे का? तरी पण तिला किड सेक्शनच पाहिजे. अरे फिट समजते स्वतःला ती गाय. सो बघू अजून काय काय चॉईस करते का ती. हा आता काय परत परत चिंदी काढली वाटतं तिकडनं. लास्ट टाइम मध्ये तुझ्या शॉपिंगचं मुलाची मी नाही येणार आहे परत तुला. हम बार बार आएंगे, तुमको ही लेके आएंगे. गाइस फायनली तिला काहीतरी आवडलं, ती ट्राय करायला गेली आहे. तर आता बघू तिला काय आवडतंय का. एक टी शर्ट ट्राय करून आली, इथपर्यंत येऊन रिटर्न म्हणते की मला आवडला नाही, आपण परत जाऊया. बट स्टील किड्सचे कपडे तिला चांगले फिट झालेले आहेत. बट आता बघू की आल्यानंतर परत तिला कुठला दुसरा एक तिने ट्राय केला तिला आवडतोय का. सो बघू. सेक्शन सेक्शन बोलतोय तू. आला ना परफेक्ट. तोंडावर पाडलेला आहे या प्रकारे मला की तोंडावर. चांगली दिसते तशी, नॉट बॅड. बट तरी पण किड्सच आहे ती, काय इश्यू नाही आहे. इट्स ओके, समजू शकतो आपण. किड्स आहे, मान्य करतो. नाही लहान बाळाला तर वागते. सेक्शन आहे. फाईन. कसं आहे? कमेंट मध्ये सांगा ती कशी दिसते, किड्स दिसते की मोठी मुलगी दिसते. ओके, चेहरा बघा, चेहरा हिचा काय झालाय. मी बोललो ना तुम्हाला. बट स्टील यार चांगली दिसते, त्याच्यावर सूट करत होता ती गोष्ट. इट्स ओके, नो इश्यूज. चांगली तर दिसते ती, कॉम्प्लिमेंटरी द्यायची असते, पण थोडंसं त्रास पण द्यायचा असतो. सो गाईज, तुमची पण अशी कोण एक चांगली फिमेल फ्रेंड असेल तर कॉम्प्लिमेंट नक्की करा, पण त्रास पण नक्की द्या. ओके, आता आपण चेकआउट करू, म्हणजे बिलिंग सेंटर जाऊ. बिलिंगला बघू आता तिला काय आवडतंय का याच्यामध्ये. मला तर काय आवडलंच ना बाईस ह्याच्यामध्ये, कारण इथे येऊन बघतो तर सेल्स वगैरे असे काय आहेच नाही सेल्समध्ये. बट स्टील आता आपण तिच्या गोष्टी आवडलेल्या घेऊया, तिला आवडत असतील तर, आणि निघून जाऊ. आलो आपण बिलिंग करायला, पण चुकून हिला किड्स सेक्शन दिसलंय, तर ही परत किड्समध्ये आलेली आहे. आपण हिला चुकून काय किड्स लहानच झाली परत. अरे पण मी खरंच बोललेली तुला, मला किड्स सेक्शन नको दाखव. तू चुकी केली, मी काय करू. बघितलं, आता हे सगळे लहान मुलांचे कपडे हिला ट्राय करा असं म्हणते. एक एक बघू ते. हे मला की 13 to 14. म्हणून सांगतो की लहान मुलांना घेऊन कुठं जायचं नसतं. खूप लहान बाळा ते वागतात. बघा लहान बाळ.
आता हे तू ट्राय करणार का? आता हे लहान बाळ अजून लहान कसं किती वागणार आहे काय माहिती नाही दिवसभरामध्ये. बघूया हे कसं दिसतं. बघितलं लहान बाळ कसं असतं. हे पण घेतलं मी. पिंक. आय लव्ह पिंक. क्रॉप टॉप घ्यायचं असेल तर किड्स सेक्शन मध्ये यायचं. बघा लहान बाळ. आता तू बोलत होते की मी किड्स सेक्शनचे कपडे बघते. आता तुला बापरे लहान बाळाला लहान बाळ म्हणून खरंच चुकी केलेली आहे मी. आता बघू लहान बाळ काय काय बघतोय. अरे रिअली? लहान बाळ असे कपडे घालत नाहीत बाय द वे. अरे मग ते मी घालते ना. मग तेच तर बोलली मी. हे अडल्ट सेक्शन. किड्स मध्ये अडल्ट सेक्शन कुठून येतात यार? हे झुडिओवाल्यांना कळत नाही वाटतं. कापले कुठले कपडे फाटले फुटले कपडे आणता येतात. नोवे तुला हे आवडलेलं आहे? ते हे ओके फायनली काहीतरी आवडले तिला. थोडंसं मला करायला खरंच शॉपिंग माझी चालू आहे की हिची चालू आहे हेच कळत नाही मला. मी तर बोलले नाही माझ्या शॉपिंगसाठी येते. अरे कधीतरी मला डिटॅच करून द्या ना. आय लव्ह दिस पाऊड. अरे हिला चिंदी चिंदी झाली आहे का पण? अरे चिंदी नाही बोलत है ना. इट्स क्रॉप टॉप स्पॅगेटी. ए मला डिटॅच करून द्या ना कुठेतरी याच्यापासून. चांगली गोष्ट आहे. ओके तुझ्यासाठी नाही बनले ते ठेवून दे. फाटला फुटलेला आहे. चिंध्या चिंध्या आहेत त्याच्या खूप. अरे हिला काय पण आवडतं. चिंध्या चिंध्या आवडतात. काही घालते चिंदी चिंदी घालते. गाईस फायनली आमची शॉपिंग डन झालेली आहे. आणि फायनली जसं की मी कमिट केलेलं फक्त माझी शॉपिंग होणार आणि तेच झालं. फक्त मी शॉपिंग. ऍक्च्युली मला खरंच आवडलेलं नाही का इकडे. आणि हिला किड्सचे कपडे घेतलेत भाई. हे बघ किड्सचे कपडे. हे बघा ही बोललो ना जस्ट मी गेलो आतमध्ये माझं बघण्यासाठी. ही मला घेऊन गेली. मला ते बघायचंय ते बघायचंय आणि बघता बघता किड्स सेक्शन मध्ये गेली. श्री लिटरली किड्सचे कपडे घालून आले. 12 to 13 years old टी शर्ट. बघा मुलींचा टी शर्ट. कुठल्या अँगलनी ही लहान बाळ वाटते तुम्हाला? कुठल्या अँगलनी लिटरली यार. अरे मला लहान बाळाशी काय मतलब आहे. मला कपडे फिट घालून जायचे. माय मेन पॉइंट इज की मला मला हे कपडे आवडलेत आणि ते मला फिट झाले. सिम्पल. मला एक चॉईस करून दिलेला आहे. मला म्हणते तू तुला बघ. मी विचारते पण तू मला बोललास मला हे आवडत नाही. मला नाही आवडलं. मला पोलो टी शर्ट्स नाही आवडले. मी काय करू? इट्स युअर फॉल्ट. बघा एनिवेज आपण स्टील परत बाहेर चाललोय. आता बाहेर जायला काहीतरी हादडायचंय. भूक लागली ना? भूक लागली ना? भूक लागली की नाही? भूक आय थिंक भूक लागली आहे. आय मला थिंक ना नाही मला नाही मला ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. मला वाटलं की हिला भूक लागली आणि कळतच नाहीये भूक लागली. तर आपण परत निघालोय. आता इथून आपण चाललोय टिटवाळ्याला. तिला पाणीपुरी पण खायची आहे आणि बघू अजून काय खायचंय. सो आजचा डे आपण मॅडम सोबत सेलिब्रेट करणार आहे. तो जो तिला हवं आहे ते आपण करणार आहे. गटारी स्पेशल. काहीतरी स्पेशल. सो शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये टिकून राहतो मी म्हणजे तुम्हाला एंडिंग हार्ड भेटणार आहे. ओके देन. तर आता आपण निघालोय बाईकवरती रिटर्न निघालो आपल्या. ओके सी यू अगेन. सो गाईज फायनली आम्ही थोडा स्टे घेतला आहे. मॅडमची दरख्वास्त होती की आम्हाला मिसळ खायची आहे. आपण मिसळ खायला आलेलो आहे. आणि हे बघा मला तो थोडासा पण वेट नाही करता येत. मला जाम भूक लागली आहे. तिला वेट नाही करायचं. तिला पटापट खायचं. खूप पोट खाली आहे तिचं. बघू जरा पहिला बाईट तर की कशी सांग टेस्ट.
गुड गुड गुड. थोडी तिखट आहे पण छान आहे. टेस्ट छान आहे. हॅलो कॉम्प्लिमेंट दिलं म्हणजे. हा मुसेच्चो बाबा. आता आपण ट्राय करूया. आपण पण ट्राय करू आणि काय भूक लागली मला पण यार. मी पण खाऊन घेतो. सो गाईज आता तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तोपर्यंत. इथे बघा मॅडमचं सुरू पण झालं. जाम जाम जाम. तू तुझं ब्लॉग चालू आहे मला खाऊ दे. मला पण करू दे. आपण पण खाऊ आता. सो गाईज परत निघालो आम्ही घरी जायला आता परत. आणि आजचा दिवस आपला संपलेला आहे. ते सांगता येत नाही, ते माझ्यावरती आहे. तर मला मनात काय आलं की मग तो रस्ते अजून वळले जातील. सो आता बघूया अजून काय कुठे जाऊ शकतो कुठे नाही. सध्या तर तिकडनं टिटवाळ्यावरून निघालोय. तर जाता जाता बघू अजून काय माझी शॉपिंग राहिली आहे का, काही घ्यायचं आहे का. बापरे अजून घ्यायचंच आहे म्हणजे काहीतरी. क्या बात आहे. दिवस मावळला पण इच्छा मावळलेल्या नाही आता तिच्या. इच्छा मावळणाऱ्या तर नसतात. अच्छा त्या वाट माझ्या इच्छा आहे. एक्सेप्टेड. पण हे रस्ते छान बनवलेत रे इकडचे हा पहिले खूप खड्डे होते. ऍक्च्युली. आता रस्ते शासनाने लक्ष दिले इकडे. आणि त्यांना असं कळलं असेल ना मी येणार आहे यशस्वी पालघर येणार आहे. त्यांना 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर बिकॉज त्यांना मुंबईच्या हायफाय रस्त्याची सवय असल्यामुळे काहीच शासनाने असे फ्लॅट रस्ते नेक्स्ट एक्सपेक्टेशन काय आहे आणि कुठे जायला कळतंय मला. Let's see. झालं खाऊन. फायनली अजून एक ख्वाहिश पूर्ण झाली मॅडमची. मॉन्जुनिस खायचं होतं तिला. मॉन्जुनिस आता काहीतरी नवीन शोधते वाटतं खाण्यासाठी. मॉन्जुनिस खायचं होतं. मॅडम छोटी बोलल्या होत्या की जसं बोलल्याप्रमाणे की ते माझ्यावर डिपेंड आहे. आणि बघा आल्या मॉन्जुनिस खाऊन शेवटी मॅडम आल्या. आता काय बोलायचं त्यांना. अजून काही ख्वाहिश आहे का तुमची मैम? बाप रे ये पेट है या पेटारा. अब इसको लगता है खीसे में डाल के लेके जाना पड़ेगा मेरे को. पेट ही खत्म ही नहीं हो रहा है. थोड़ा थोड़ा बचा के रख रही है लगता है अंदर अंदर. खाते भी नाही घरी क्यों मैं. हा आणि असं दाखवायचं असतं तू पागल आहे. किती जाडी झाले. लेट्स सी मॅम कधी परत पाणीपुरी. पानीपुरी खायची अजून. कितना मोटू है यार हमारा इंसान. पेट ही नहीं भर रहा. बापरे इथं मी टाईट झालं आणि हिला पोट नाही भरलंय. ओके देन लेट्स गो पाणीपुरी. सो मॅडम म्हणल्याप्रमाणे आपण पाणीपुरीला आलेलो आहे. पाणीपुरी पाणीपुरी खायची ना. किती जागा आहे पोटामध्ये अजून. खरंच हा माणूस नाही भस्म्या माणूस आहे. त्याला पोटामध्ये खूप जागा आहे. एनिवेज पाणीपुरीमध्ये मॅडम सांगा. पाणीपुरीमध्ये कोणती पाणीपुरी. त्याच्यामध्ये काय. ओके 3 मध्ये स्पाइस लेवल कमी आहे. मॅडम के नखरे. ऑर्डर करूया पाणीपुरी. लोग बोलते ना कि लड़की लोग का मुंह काफ़ी बड़ा रहता है. एक्चुअली बोलने के टाइम भी मुंह बड़ा रहता है, चलने के टाइम भी और खाने के टाइम भी मुंह बड़ा रहता है. देखो कैसे खा के दिखा रहा है. मुंह देखो कैसा हो रहा है इसका. ऐसा म्हणून मुली असं करतात. म्हणून मुली असं करतात. कसं आहे मॅडम पाणीपुरी. तोंड बघा. म्हणून मुली असं करतात. याचं कारण जे आहे ना मित्रांनो भावांनो ते हे आहे. चलो ये भी ख्वाहिश पूरी कर देंगे मैम की. और क्या कभी कभार ही तो आते हैं तो कभी कभार ध्यान रखना पड़ेगा ना इनका भी. क्या ही कर सकते हैं है ना.
और एक प्लेट पानीपुरी. Bare minimum. हो. 4-5 प्लेट और करने में. नहीं नहीं मैडम को पेट भर गया. जगह नहीं है 4-5 प्लेट. भर गई जगह भर गई मैम क्या. और कुछ. बापरे. सेकंड काहीतरी डोक्यात विचार आहे त्याच्या आधी आपण आता कल्टी घेऊया घरी. तर हिला उचलून बॅगेत टाकूया आता. मोठू होत चालले इथून. पत्तू करता करता मोठू होत चालले. टमी फुल होत चालला तिचा. जान जाय पण पाणीपुरी की बाईट न जाय. त्यानं आता आपण काय डायरेक्टली घरीच जाणार आहे. सो आजचा आपला वॉक आपण इथं एंड करत आहे. तर तुम्ही एन्जॉय केलं की नाही ब्लॉगमध्ये, कसं वाटलं. तर या ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम तुम्ही तुमचे काहीतरी नवीन कमेंट्स सांगा की तुम्हाला कसे वाटलं असेल ब्लॉगमध्ये. सो टेक केअर देन. बाय. भेटू परत. आणि तुमच्या भावाला तुम्ही माहिती आहे ना. चलो बाय बाय.